हॅलो नमस्कार मंडळी, गुड आफ्टरनून. आता वाजले दुपारचे 2:30 आणि नवीन ब्लॉग सुरू करते. सो माझे ब्लॉग तुम्हाला आवडत आहेत. खरंच खूप भारी वाटतं आहे. मी गेले होते कोळ्यानं तिथं कोलॅबरेशनचे काम होतं, ते आवटपलं. आता आली. आता मी वरती पाणी सोडलं आहे दंडानं, तर ते वरचं भिजूस तोपर्यंत मी आता आंबे काढून घेते. सो जास्ती तर आंबे नाहीच आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या बागेकडे दुर्लक्ष झाल्यामुळं सगळी कळी गळती झालेली, त्यामुळं जेवढे पाहिजे तेवढे आंबे तर नाही मिळाले. पण मी एक 10 दिवस झालं खूप लक्ष देते, कारण आंब्याला हात लावला की पडतो आहे असा विषय झाला. त्यामुळं खूप म्हणजे खूप नुकसान झालं आहे. मुलं गेलेत खाली पोवायला, चुलत माझ्या जावांची मुलं वगैरे आहेत त्यांच्यासोबत गेलेत पोवायला. आणि आता मी अशी मस्तपैकी सावलीला बसली. म्हटलं आधी ब्लॉगचं एक स्टार्टअप तर करूया आणि मी दाखवेन की आज 2 किंवा 3 झाडांचे आंबे काढीन. बाकीची बुधवारी गुरुवारी नंतर काढणार आहे. परत मी अजून येणार आहे. सो चला. तर हे एक झाड आहे छोटंसं. तर ह्या झाडांना जेवढे आंबे आहेत मला वाटतं ऑलमोस्ट एक 15-16 राहिले असतील, बाकीचे पक्ष्यांनी खाल्ले. तर ते आंबे मी काढते. तर चला बघूया किती आंबे निघत आहेत. तर मी हे असं धरून काढणार आहे, कारण रुचिक त्याचा पडू नये म्हणून. खरं तर हा ब्लॉग जो आहे 2 महिन्यापूर्वीचा आहे, पण खरंच खूप छान झाला आहे ब्लॉग, पूर्ण बघा. आणि ह्यानंतर मुलं माझी रानातून आले होते, म्हणजे बाहेरच्या खालच्या रानात गेले होते पोहायला. आणि मी एकटीच होती. वरती पाणी पण चालू होतं. माझ्यासोबत आमचा दामू होता, म्हणजे आमच्या कुत्र्याचं नाव दामू होतं. तो मला ओळखतो. मी 6 महिन्यानं जरी आले तर त्याला माहिती आहे की घरचं कोण आहे, बाहेरचं कोण आहे किंवा काय. त्याला फार लळा लागला आहे. तो आणि मी होते, त्यामुळे असं काय बोर वाटलं नाही. काम दोन्हीकडचे चालू होते, त्यामुळं मस्त वाटत होतं. गार वाराही लागत होता, ऊनही लागत होतं. छान भरपूर तहान लागायची. 10-10 मिनटाला तर मी पाणी पित होते. पण एवढं भारी वाटायचं ना की रोजची मला त्या धावपळीच्या जगामध्ये किर झाली होती. क्लासेस, कॉल, नॉनस्टॉप कॉल वगैरे. म्हणजे आधीच्या वेळेस मी घरात एकटी असायची ना, त्यावेळेस मला असं वाटायचं की घरातून बाहेर पडायला हवं आहे. मला ते जिंदगी मुक्त हवी आहे, किंवा घरात उंबऱ्याच्या आतमध्ये बसते. एक लिमिटेशन असं आहे असं वाटत होतं. पण जशी जिम्मेदारी मी स्वतःच्या अंगावरती घेतली, तशी मला खरं जेंट्स लोकांचं, म्हणजे बाहेर जे काम करतात त्यांचं थोडंसं म्हणजे रिॲलिटी कळते की बाबा नाही, असं बाहेर पडणं, काम करणं, जिम्मेदारी उचलणं सोपी गोष्ट नाही आहे. आणि तर खरंच माझे आता डोळे उघडलेत. आणि ह्या वयाच्या मध्यंतरात आल्यानंतर जिम्मेदारी म्हणजे काय असते, आणि मिस्टरांच्या अंगावरती पण किती जिम्मेदारी आली होती. आणि रुसवा फुगवा किंवा काय XYZ अशा सगळ्या गोष्टी मी जे करत होती, तर त्या गोष्टी मला कळत आहेत स्वतःच्या अंगावरती जिम्मेदारी आल्यानंतर. आता ह्या एक मुलगी माझी आणि तिकडे पण आहे बघ कोपऱ्यात पार पडली. तर त्या दोघीही आंबे काढत होते. तर इथून पुढे तुम्ही पडला. बघा कंटिन्यू. अजून पडू दे. आता वर आहे काय तिकडे? ते नको ती खाऊ दे पक्षाला. तिकडे ते दिसतंय. घे वाको ते ठपा मोडला तर मोडू दे. घे हा वड ते ठपा येते ना. प्रभू इकडे ठपा वाकवते. हा घे हा. वय मम्मी कर त्या बाडी ह्या झाडीची आंबा येते ग. कोण? मी काय केलं? तसं बघायला गेलं तर मी 3 झाडांचे आंबे काढले होते. हे एकाच झाडाचे आंबे आहेत. बाकी दुसऱ्या झाडाला एक 70 आंबे निघाले असतील. आणि पुढं बघालच की मला मोहाची माशी चावली, तर त्यामुळं बाकीचं स्टॉप केलं. मला ना आता मोहाची माशी चावली, त्यामुळं आता थोडंसं स्टॉप केलं आहे. ह्या आंब्याच्या झाडाला नुसताच मोहाचं पोळं बसले, त्यामुळे इथलं काही काढणार नाही. तर अर्ध्या रात्रीचाच हात तो महू ठेवावा लागेल, नाही तर दुसरीकडे कुठं नेऊन ठेवावं लागेल. शेजारी डाळिंबाची झाडं पण आहेत, तर त्यांना उपयुक्त आहे. तर बघूया त्याचं काय करता येईल. मी आज जाणार आहे सांगलीला. आता वाजले 4 आणि इथं एका झाडाच्या 2 बरड्या भरल्यात. त्यातलं थोडे काय आंबे जे आहेत ते तिथंच वरतीच ठेवलेत पाखरांना खायला. आणि ह्या झाडाचं फक्त एवढं काढलंय. परत मला मऊमाशी चावली म्हणून मी तसंच ठेवलंय. बाकीचं ठेवीन तशी. अजून 3 झाडांचे राहिलेले आहेत आंबे काढायचे. 3 नाही 4 झाडांचे आंबे राहिलेले आहेत. 4 झाडांचे आंबे आपण परत नंतर काढणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एका झाडाचे आंबे पण काढलेले आहेत. म्हणजे टोटल अशी पूर्ण 2 आंब्याची झाडाची काढून एक अर्ध्या काढलेल्या आहेत. तर इथं एवढे आंबे आहेत आणि अजून एक पूर्ण बारडे अजून 1-2 होतील एवढे आंबे काढलेले आहेत. सो चला बघूया आता
कसं मला नेता येईल सांगलीला, आणि बाकीचं बुधवारी आणि गुरुवारी मी काढणार. येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये अर्जंट मला परत एकदा गावाला यावं लागलं आणि ते कशासाठी आले तेही बघा. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.